सत्यशोधक प्रबोधन महासभा आयोजित सांगावा निवृत्तीच्या लेकींचा या व्याख्यानमालेत 9व्या माळेचे विचारपुष्प गुंफणार आहेत ॲडव्होकेट दिशा वाडेकर. ॲडव्होकेट दिशा वाडेकर या सत्यशोधक भूमिकेतून स्त्रिया आणि कायदा याकडे पाहणाऱ्या तरुण वकील आहेत. लहानपणापासून समाजवादी संस्कारात वाढलेल्या ॲडव्होकेट दिशा वाडेकर यांचं शिक्षण देशविदेशात झालं आहे. ॲडव्होकेट दिशा यांनी कोलंबिया विद्यापीठ न्यूयॉर्क येथून LLMची पदवी प्राप्त केली आहे. परिवर्तनवादी विचारांचा वारसा त्यांनी कष्टपूर्वक आत्मसात केला आहे. पदवी प्राप्त करून वकील झालेल्या दिशाताईंनी वकिलीतून सामाजिक बांधिलकी जपली आहे. गेल्या 7-8 वर्षात त्यांनी शबरीमला मंदिर प्रवेश प्रकरण, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजेच EWS आरक्षण प्रकरणांवर, अनेक संवैधानिक कायद्यांच्या बाबींवर काम केलं आहे. उच्च शिक्षणात विविध संस्थांमध्ये होत असलेला जाती लिंग भावात्मक भेदभाव रोखण्यासाठी त्यांनी ज्युडिशियल ॲक्टिव्हिझम अंगीकारत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याप्रमाणेच भारतातील तुरुंगांमध्ये जाती आधारित भेदभाव प्रतिबंधासाठी सुद्धा त्या याचिकाकर्त्या झाल्या आहेत. ॲडव्होकेट दिशा वाडेकर ही निवृत्ती दुर्गेची अशी लेक आहे जी 2018 मध्ये कोरेगाव भीमा प्रकरणात न्यायिक चौकशी आयोगासमोर दलित पीडितांचे प्रतिनिधित्व करणारी एकमेव महिला वकील आहे. 2022 मध्ये एका दलित स्त्रीवरील बलात्कार प्रकरणात राजस्थान सरकारने त्यांना अतिरिक्त विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्त केलं होतं. शोषित पीडित जनतेची वकिली करत असतानाच ॲडव्होकेट दिशा यांनी दिल्लीतील नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी आणि सोनीपत येथील OP जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सिटी येथे क्रिटिकल कास्ट स्टडीज या विषयावर अध्यापनाचे काम देखील केले आहे. संस्थात्मक कामातही त्या अग्रेसर आहेत. कम्युनिटी फॉर द एराडिकेशन ऑफ डिस्क्रिमिनेशन इन एज्युकेशन अँड एम्प्लॉयमेंट म्हणजेच CEDE या संस्था स्थापनेत त्यांनी पुढाकार घेतला आहे. अनेक नामांकित संस्थांमध्ये कायदेशीर सल्लागार म्हणून काम केलेल्या ॲडव्होकेट दिशा यांचं लेखन नामांकित जर्नल्स आणि ऑनलाईन पोर्टलमध्ये प्रकाशित झालं आहे. ॲडव्होकेट दिशाताई दलित बहुजन स्त्रिया आणि जाती अत्याचारांना वाचा फोडण्यासाठी कायद्याच्या क्षेत्रात बंडाचा झेंडा घेऊन उभ्या आहेत. आज त्या न्यायदान प्रक्रियेतील जात वास्तव या विषयावर बोलणार आहेत. त्यांचे स्वागत आणि मांडणीबद्दल आभार. मी ॲडव्होकेट दिशा वाडेकर. मी दिल्लीमध्ये प्रॅक्टिस करते. माझी प्रॅक्टिस मेनली फोकस करते कॉन्स्टिट्यूशनल इश्यूजवर आणि ह्युमन राईट्स इश्यूजवर. मी गेले 10 वर्ष वेगवेगळ्या डिस्ट्रिक्ट कोर्ट्समध्ये, हायकोर्ट्समध्ये आणि सुप्रीम कोर्टात प्रॅक्टिस करते. आणि काही जे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याच्यावर मी काम केलं आहे. त्यापैकी एक म्हणजे तुरुंगात होणारा जो जातीय भेदभाव आहे तो विषय मी सुप्रीम कोर्टात नेला होता आणि त्यात सुप्रीम कोर्टाचं एक महत्त्वाचं जजमेंट आलं होतं. त्यानंतर वेगवेगळ्या हायर एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्समध्ये होणारा जो भेदभाव आहे, मग तो जातीच्या बेसिसवर असू दे किंवा जेंडरच्या बेसिसवर किंवा डिसेबिलिटीच्या बेसिसवर होणारा डिस्क्रिमिनेशन, भेदभाव, ह्यावर मी एक याचिका दाखल केली होती. रोहित वेमुलाच्या आई राधिका वेमुला आणि पायल तडवीच्या आई अबिदा तडवी यांना घेऊन. आणि ती केस आता सुप्रीम कोर्टात चालू आहे आणि त्यात बऱ्यापैकी प्रोग्रेस झालेला आहे. ह्या व्यतिरिक्त मी आरक्षणाचे वेगवेगळे मुद्दे घेऊन, मग ते EWS किंवा इकॉनॉमिकली वीकर सेक्शन रिझर्वेशन जे होतं त्याला चॅलेंज करणारं पिटिशन असेल किंवा सध्याचा जो सगळ्यात महत्त्वाचा विषय चालू आहे प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट, ह्याला घेऊन याचिका दाखल करणं, ह्या सगळ्या विषयांवर मी काम करते. आणि आज मी स्वतःला फेमिनिस्ट म्हणते, पण माझं जे फेमिनिझम आहे किंवा माझा जो फेमिनिस्ट दृष्टिकोन आहे
तो अँटी कास्ट मूव्हमेंटमधून येणारा दृष्टिकोन आहे आणि तो कसा वेगळा आहे आणि त्याचं क्रिमिनल जस्टिस सिस्टीमसोबत किंवा लीगल सिस्टीमसोबत कसं इंटरसेक्शन आहे आणि मग तो फेमिनिस्ट पर्स्पेक्टिव्ह क्रिमिनल जस्टिस सिस्टीमला धरून जो फेमिनिस्ट पर्स्पेक्टिव्ह आहे तो एका बहुजन स्त्रीचा कसा वेगळा असू शकतो, असायला हवा आणि अशा पद्धतीची जो पर्स्पेक्टिव्ह आहे तो का महत्त्वाचा आहे समाजासाठी, ह्याबद्दल मी आज थोडं भाष्य करणार आहे, थोडं बोलणार आहे. मला सुरुवात ह्यापासून करावीशी वाटते की मी बऱ्याच विक्टिम्सच्या फॅमिलीजना, स्पेशली अट्रॉसिटीज ॲक्ट असू दे, मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग ॲक्ट असू द्या, ह्या सगळ्या ज्या केसेस आहेत आणि भयंकर केसेस आहेत, भयंकर अत्याचाराच्या केसेस आहेत, अशा केसेसमध्ये मी विक्टिम्सना कोर्टामध्ये रिप्रेझेंट केलेलं आहे. क्रिमिनल जस्टिस सिस्टीममध्ये एका अर्थाने मी स्वतः त्यात पार्टिसिपेट केलेलं आहे, क्लोजली त्याला बघितलेलं आहे आणि मला असं जाणवतं की जेव्हा केव्हा कुठल्याही सेक्शुअल व्हायलन्सची केस असेल, मग आम्ही हाथरसमध्ये इंटरव्हेन्शन केलेलं होतं सुप्रीम कोर्टात, वेन वी आस्क्ड द कोर्ट टू ट्रान्सफर द इन्व्हेस्टिगेशन टू अन इंडिपेंडंट बॉडी लाईक अ CBI और an SIT, किंवा मग डेल्टा मेघवालची केस असेल ज्यात आम्ही एका लहान मुलीवर, एका अल्पवयीन मुलीवर, दलित समाजाच्या मुलीवर रेप झाला होता आणि मग त्यात आमची मागणी होती की त्या आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा झाली पाहिजे. अशा सगळ्या केसेसमध्ये मला असं जाणवलं आहे की जो पीडित समाज आहे आणि जो बहुजन समाज आहे, मोस्ट इम्पॉर्टंटली बहुजन समाजातली जी ॲक्टिव्हिस्ट मंडळी आहेत, सोशल ॲक्टिव्हिस्ट्स आहेत आणि खूप जाणकार आयडियोलॉजिकल, ॲकॅडेमिक, इंटेलेक्च्युअल जो वर्ग आहे ह्या समाजामधला सुद्धा, जो एका अर्थाने समाजाला दिशा दाखवतो, मला असं जाणवलं आहे की कुठेतरी क्रिमिनल जस्टिस सिस्टीमला धरून बरेच मिथ्स किंवा बरंच अंडरस्टँडिंगमध्ये कुठेतरी तफावत, गॅप आपल्याला दिसते आणि कुठलीही अट्रॉसिटी देशात झाली की द फर्स्ट डिमांड दॅट द अँटी कास्ट मूव्हमेंट मेक्स इज की फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि जास्तीत जास्त शिक्षा झाली पाहिजे. आणि मला ह्या विषयाला धरूनच थोडंसं बोलायचं आहे. मला असं वाटतं की अशा पद्धतीच्या ज्या डिमांड्स आहेत त्या कुठेतरी बहुजन समाजाचं जे वास्तव्य आहे किंवा तो बहुजन समाज जे फेस करतो आहे, न्यूमेरिकली सुद्धा मी तुम्हाला सांगेल, त्याला धरून कुठेतरी एक आपल्याला गॅप दिसते, एक तफावत दिसते की अशा ज्या डिमांड्स आहेत, अशा पद्धतीच्या स्ट्रिक्टेस्ट पनिशमेंट आणि हायेस्ट पनिशमेंट आणि द हायेस्ट अमाऊंट ऑफ क्रिमिनल फोर्स ज्याला आपण म्हणतो, ज्याच्यात आपण म्हणतो आहे की क्रिमिनल जस्टिस सिस्टीमने तिचं बळ दाखवलं पाहिजे, तर अशी ही क्रिमिनल जस्टिस सिस्टीम खरंच बहुजन समाजाला न्याय देणारी आहे का? ती ॲक्च्युली जेव्हा तिला आपण जास्तीत जास्त त्या क्रिमिनल जस्टिस सिस्टीमला बळकट करा असं जेव्हा म्हणत असतो तेव्हा आपण आपल्याच पायावर कुठेतरी कुऱ्हाडी मारत असतो. तर हे मला ह्या विषयाबद्दल जरा बोलायचं आहे. आपण असं बघू की फेमिनिस्ट, ह्या देशातली जी फेमिनिस्ट एंगेजमेंट जी आहे लॉसोबतची, कायद्यासोबतची, ती आपल्याला जास्तीत जास्त क्रिमिनल जस्टिस ह्या अनुषंगाने दिसते. मग आपण कुठलेही सेक्शुअल व्हायलन्सचे केसेस जर बघितल्या तर आपल्याला दिसतं की फेमिनिस्ट व्हॉइसेस रस्त्यावर येतात आणि मग त्यांचं असं म्हणणं असतं की जास्तीत जास्त शिक्षा आणि लवकरात लवकर शिक्षा आणि लवकरात लवकर आरोपीला आत घेतलं पाहिजे आणि लवकरात लवकर त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. अशा पद्धतीने एकंदरीत आपल्याला ओव्हरऑल एक क्रिमिनल जस्टिस सिस्टीमकडे बघण्याचा एक आपला फेमिनिस्ट दृष्टिकोन जो आहे तो दिसतो. आणि मग त्याच्यातली जे सिव्हिल रेमेडीज असतील किंवा सिव्हिल राईट्स असतील किंवा इतर रिहॅबिलिटेशन म्हणू, रिफॉर्मेशन, व्हिक्टिम्सचं रिहॅबिलिटेशन, ह्याच्यावर खूप कमी फोकस, किंवा प्रिव्हेन्शनसुद्धा, क्राईम प्रिव्हेन्शन ह्यावर सुद्धा आपल्याला असं दिसतं की खूप कमी फोकस फेमिनिस्ट मूव्हमेंटने ह्या देशात केलेला आहे. आणि त्याची कारणं बरीच आहेत, पण त्यात मला सगळ्यात महत्त्वाचं जे कारण दिसतं ते हे आहे की
फेमिनिस्ट मूव्हमेंटची जी लिडरशिप आहे देशातली ती खूप अर्थाने फेमिनिस्ट महिलांनी घेतलेली आहे. आणि मी असं म्हणणार नाही की दलित महिला असतील, बहुजन महिला असतील ह्यांनी ती लिडरशिप घेतलेली नाही आहे. पण आपण ज्याला म्हणू एक फेस फेमिनिस्ट मूव्हमेंटचा जो आहे मेन स्ट्रीममध्ये, तो एक सवर्ण महिलेचा फेस आहे, तो एक सवर्ण महिलेचा आवाजसुद्धा आहे, तोच ऐकला जातो. आणि मग आपल्याला एका अर्थाने असं दिसतं की सवर्ण फेमिनिस्ट मूव्हमेंटचा क्रिमिनल जस्टिस सिस्टीमवर इतका भर का, तर आपल्याला दिसतं की जगभरात असं आहे की व्हाईट फेमिनिस्ट्स ज्या आहेत अमेरिकेतल्या, त्यांचंसुद्धा ब्लॅक फेमिनिस्टने असं क्रिटिसिझम केलेलं की ह्यांचा भर क्रिमिनल जस्टिस सिस्टीमवर जास्तीत जास्त आहे. आणि हीच क्रिमिनल जस्टिस सिस्टीम ही ब्लॅक लोकांवर किंवा तिकडच्या कृष्णवर्णीय लोकांवर अत्याचार करणारी, अन्याय करणारी अशी सिस्टीम आहे. आणि तिला बळकट करणं म्हणजे आमच्यावर होणारा अत्याचार ह्याला बळकट करणं आणि त्या सिस्टीमला, त्या रेसिस्ट सिस्टीमला बळकट करणं असं आहे. आणि मग भारतात आपल्याला काही वेगळं चित्र दिसतं का तेच चित्र दिसतं? तर मला थोडेसे हार्ड नंबर्स द्यायला आवडतील. मला असं वाटतं की हे नंबर्स बऱ्याच लोकांना कदाचित माहिती नाही आहेत आणि त्याच्याबद्दल मला थोडासा अवेअरनेस निर्माण करायचा आहे. तर भारतात आपल्याला माहिती आहे की डेथ पेनल्टी किंवा कॅपिटल पनिशमेंट आहे, ज्यात हायेस्ट जी पनिशमेंट असते. मग जेव्हा आपण बघितलं की निर्भयाची समजाची केस होती 2013ची, रेप केस होती आणि त्यात अशी डिमांड होती की पब्लिकली अशी डिमांड होती, पब्लिक आउटक्राय असा होता की हायेस्ट पनिशमेंट म्हणजे डेथ पेनल्टी आरोपींना दिली पाहिजे आणि ती मिळाली आपल्या देशात. आणि आपण मग जर फक्त डेथ पेनल्टीचे फक्त नंबर्स जर बघितले आणि त्याचं कास्ट वाईज आपण जर सेग्रिगेशन बघितलं, तर आपल्याला असं दिसतं की नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी दिल्लीची एक 2016ची रिपोर्ट आहे. त्यात ते सगळ्या ह्या डेथ पेनल्टीच्या केसेसचा अभ्यास करतात आणि त्यात बऱ्याच अनुषंगाने बरेच फॅक्टर्स एक्झामिन करतात. त्यापैकी एक फॅक्टर हा कास्ट फॅक्टर आहे. आणि त्यात आपल्याला असं दिसतं की 75% जे लोक ज्यांना डेथ पेनल्टी होते ही कोण लोक आहेत, तर ही SC, ST, OBC आणि मुसलमान लोक आहेत. सो आपल्याला असं दिसतं की जास्तीत जास्त हायेस्ट पनिशमेंट ह्या आपली जी क्रिमिनल जस्टिस सिस्टीम आहे ती सेंटेन्सिंगमध्ये ही दलित बहुजन समाजाला, आदिवासी समाजाला आणि इनफॅक्ट इवन मुसलमान समाजाला धरून डेथ पेनल्टी दिली जाते. तर हा थोडासा नंबर आपल्याला हे अशा पद्धतीचे नंबर्स बघावे लागतील. आपल्याला दुसरा जो नंबर बघितला पाहिजे तो हा आहे की NCRB, नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोचा डेटा आपल्याला सांगतो की आपले जे कारागृह आहेत, आपली जी प्रिझन सिस्टीम आहे ती सगळ्यात जास्त कोणी पॉप्युलेट केलेली आहे, त्याच्यात मॅक्सिमम लोक कोण आहेत. तर त्याच्यात मॅक्सिमम आपल्याला असं दिसतं की अंडर ट्रायल्स भारतामध्ये जास्तीत जास्त जो म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम ॲक्च्युली जो क्रिमिनल जस्टिस सिस्टीममधला आहे तो अंडर ट्रायल्स प्रिझनर्स आहे. अंडर ट्रायल प्रिझनर्स म्हणजे काय की अशी लोकं की ज्यांचं ट्रायल झालेलं नाही आहे, ज्यांना त्यांचं म्हणणं मांडता आलेलं नाही आहे क्रिमिनल जस्टिस सिस्टीममध्ये आणि त्यांना तरीही तुरुंगात ठेवण्यात आलेलं आहे विदाऊट एनी ट्रायल. मग त्याच्यात उमर खालिदसारखी लोकं आहेत, त्याच्यात सुरेंद्र गडलिंगसारखी लोकं आहेत जी कित्येक वर्ष किंवा GN साईबाबा जे होते त्यांची जी केस होती, हे लोक कित्येक वर्ष विदाऊट ट्रायल्स फक्त तुरुंगात, म्हणजे जिथे त्यांची डिले इन हिअरिंग देअर केस इट सेल्फ बिकम्स अ पनिशमेंट फॉर दॅम. तर ती जी कंडिशन आहे त्याला अंडर ट्रायल प्रिझनर्स असं म्हणतात. ते ट्रायल त्यांचं झालेलं नाही, त्यांचं ट्रायल चालू आहे आणि तरीही ते आत आहेत, त्यांना बेल देण्यात येत नाही आहे. आणि आपण जर बघितलं NCRB डेटाकडे, तर NCRB डेटा आपल्याला सातत्याने हे सांगतोय की 70%, 65%, 70% जे लोक आहेत जे अंडर ट्रायल प्रिझनर्स आहेत ते ह्या दलित बहुजन समाजातूनच येतात, राईट. सो ही जी क्रिमिनल जस्टिस सिस्टीम आहे ही जास्तीत जास्त आपण जेव्हा तिच्याकडे न्याय मागायला जातो, बहुजन समाजाचे जे लोक आहेत ते तिच्याकडे न्याय मागायला जातात, तेव्हा आपल्याला हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की ही तीच सिस्टीम आहे की एकीकडे जर दलित महिलांचे जर आपण प्रश्न बघितले, दलित महिलांवर होणाऱ्या अट्रॉसिटीज जर आपण बघितल्या, तर ती सेम क्रिमिनल जस्टिस सिस्टीम आपल्याला असं दिसतं की फक्त 2% कन्व्हिक्शन दलित महिलांच्या रेप केसेसमध्ये किंवा सेक्शुअल व्हायलन्सच्या केसेसमध्ये ह्या देशात होतात, 2%. त्या उलट जर आपण ओव्हरऑल रेप केसेस जर जनरली बघितले
तर तिथे कन्व्हिक्शन 25% होतं. मग दलित महिलांचं फक्त 2% कन्व्हिक्शन ही क्रिमिनल जस्टिस सिस्टम करते. आणि दुसरीकडे आपल्याला दिसतं की दलित पुरुष जे आहेत किंवा बहुजन पुरुष जे आहेत किंवा बहुजन आदिवासी आणि मुसलमान पुरुष जे आहेत ते सगळ्यात जास्त ह्याच क्रिमिनल जस्टिस सिस्टीममध्ये त्यांना टार्गेटसुद्धा केलं जातं, राईट. आणि मग जेव्हा आपण फेमिनिस्ट म्हणून सेक्शुअल व्हायलन्सच्या जेव्हा केसेस होतात दलित बहुजन स्त्रियांवर त्याचे आपले जे पडसाद असतात किंवा प्रतिसाद असतो किंवा डिमांड्स असतात ते जेव्हा आपण असं म्हणतो की नाही हायेस्ट पनिशमेंट दिली पाहिजे, तेव्हा आपण ती सिस्टीम जास्तीत जास्त कशी बळकट होईल ह्याच्याकडे आपलं लक्ष असतं. आणि ती सिस्टीम जेव्हा बळकट होते तेव्हा ती सिस्टीम परत बहुजन समाजातल्या लोकांना आणि स्पेशली बहुजन समाजातल्या तळागाळातल्या लोकांना, म्हणजे ज्यांच्याकडे रिसोर्सेस नाही आहेत लिगली केसेस फाईट करायचे किंवा ज्यांच्याकडे स्वतःला डिफेंड करायचे चांगले रिसोर्सेस नाही आहेत, अशा लोकांना टार्गेट करत असते. आणि ह्याचं खूप मला असं वाटतं महत्त्वाचं जर मला उदाहरण जे मला द्यायला आवडेल ते हे आहे की 2018मध्ये जेव्हा भीमा कोरेगावचं प्रकरण झालं होतं आणि त्यानंतर बरेच दलित यंगस्टर्स जे आहेत ते रस्त्यावर उतरले होते, ते प्रोटेस्ट करत होते, कारण ते फार भयानक एक मास अट्रॉसिटी अशी भीमा कोरेगावमध्ये झाली होती. आणि तेव्हा साधारण 650-700 FIRs हे दलित यंगस्टर्सवर फाईल गेल्या होत्या आणि त्या FIRs पोलीस फाईल करत होते. आणि हे काही नाही, हे फक्त हे यंगस्टर्स रस्त्यावर येत होते, हे प्रोटेस्ट करत होते, आपला डिसेंट व्यक्त करत होते. आणि अशा 600 ज्या FIRs फक्त दलित युथ्सना घेऊन झालेल्या होत्या त्या स्टॉक FIRs होतात. स्टॉक FIR म्हणजे काय, तर प्रत्येक FIRमध्ये पोलीस असं लिहायचे की आम्ही बघितलं की रमाबाई वस्तीमधून किंवा भीम नगरमधून किंवा फलाण्या ढमकाण्या वस्तीमधून एक पर्टिक्युलर दलित मुलाचं नाव घेतलं जायचं आणि त्याच्यासोबत 200 दलित मुलं हे सगळे अशा पद्धतीने पोलिसांच्या कामात अडथळा आणत होते, एक्सेट्रा एक्सेट्रा. आणि मग त्यांच्यावरती अशा पद्धतीने FIRs फाईल केल्या. अशा 600 FIRs, ह्याचा अर्थ महाराष्ट्रातले एका स्ट्रोकमध्ये त्या FIRs 600 FIRsमध्ये एका स्ट्रोकमध्ये हजारो, ॲटलिस्ट 8,000 ते 10,000 यंगस्टर्स हे इम्प्लिकेट केले गेले होते. म्हणजे त्यांना अटक झाली नव्हती पण त्यांना इम्प्लिकेट केलं होतं आणि ह्यांची नावं त्या FIRsमध्ये नव्हती, ते अननेम्ड होते. त्यामुळे आपल्याला असं दिसलं की मग 1 वर्षानंतर सगळं थंड होतं. 1 वर्षानंतर जेव्हा परत कोम्बिंग ऑपरेशन्स पोलिसांनी सुरू केली की आता ह्या FIRsचं करायचं काय, ह्या FIR तर फाईल केलेलं आहे. मग पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले आणि मग तिथे ह्या FIRsच्या बेसिसवर ते सगळ्या दलित वस्त्यांमध्ये जाऊन, मग ती रमाईनगर असेल, भीमनगर असेल एक्सेट्रा, तिथे जाऊन ते रँडमली दलित घरांमध्ये जाऊन दलित यंगस्टर्सना उचलत होते आणि त्यांना आत टाकत होते. तर आपल्याला असं दिसतं की एक स्ट्रोकमध्ये क्रिमिनल जस्टिस सिस्टीम जी आहे, जिच्यावर आपण इतका विश्वास ठेवतो ॲज फेमिनिस्ट्स, ॲज अँटी कास्ट ॲक्टिव्हिस्ट्स, ॲज अँटी कास्ट इंटेलेक्च्युअल्स, ती क्रिमिनल जस्टिस सिस्टीम खरंच आपल्या फेवरमध्ये आहे का? ती स्टेटचं एक टूल आहे आपल्याला हॅरेस करण्याचं, आपल्याला एका अर्थाने जातीय जी उतरंड आहे त्या जातीय उतरंडीत नेहमीच खाली ठेवण्याचं आणि आपल्याला रिसोर्सलेस ठेवण्याचं, हे सुद्धा आपल्याला बघितलं पाहिजे. कारण जेव्हा तुम्हाला तुरुंगात टाकण्यात येतं, तुमच्यावर केसेस टाकल्या जातात, हे जे सगळे दलित यंगस्टर्स असतील, बरेच त्यामधले हे गव्हर्नमेंट एक्झामसाठी प्रयत्न करत असतील किंवा जॉबसाठी प्रयत्न करत असतील, तर जेव्हा क्रिमिनल केसेस त्यांच्यावर टाकल्या जातात अशा पद्धतीच्या आणि ते स्टेटकडून टाकल्या जातात, तर त्यांचं काय फ्युचर आहे, तर त्यांचं काहीच फ्युचर राहत नाही. सो एका स्ट्रोकमध्ये क्रिमिनल जस्टिस सिस्टीम हे तुमची जाती व्यवस्था रिप्रोड्यूस करण्याचं एक मग साधन, एक टूल बनतं. आणि हे फक्त इंडियामध्ये नाही आहे, तर आपण जगभरात बघतो की क्रिमिनल जस्टिस सिस्टीम, ज्या मार्जिनलाइज कम्युनिटीज आहेत त्या क्रिमिनल जस्टिस सिस्टीमवर कम्प्लिटली रिलाय राहू शकत नाही. कारण शेवटी ती क्रिमिनल जस्टिस सिस्टीम ही स्टेटच्या हातात आहे आणि जर स्टेट ब्राह्मण वादाचं आणि ब्राह्मणशाहीचं स्टेट जर असेल तर ते त्याच ॲस्पेक्टने क्रिमिनल जस्टिस सिस्टीमचा वापर करत असतं. तर ओव्हरऑलच माझं म्हणणं आहे की एक बहुजन फेमिनिस्ट पर्स्पेक्टिव्ह कसा असू शकतो ह्याच्याकडे बघण्याचा. तर जसं आपण बघतो की
सेक्शुअल हॅरेसमेंटच्या केसेस असतील, सेक्शुअल व्हायलन्सच्या केसेस असतील, तिथेसुद्धा आपल्याला अजून एक महत्त्वाची गोष्ट जी दिसते ती ही आहे की ऑफकोर्स कन्व्हिक्शन झालं पाहिजे. आणि आपली ही डिमांड आहे की कन्व्हिक्शन, जर क्रिमिनल जस्टिस सिस्टम खरंच आयडियल असती तर त्याच्यात सेक्शुअल व्हायलन्स जेव्हा महिलांवर होतं आणि बहुजन महिलांवर सेक्शुअल व्हायलन्सच्या केसेस जेव्हा होत्या तेव्हा त्यात कन्व्हिक्शन झालं पाहिजे. पण आपण जर नंबर्स बघितले तर आपल्याला आपलं जे लॉजिक आहे, कुठेतरी एक कॉमन सेन्सिकल जे लॉजिक आपलं असतं ते हे असतं की जास्तीत जास्त पनिशमेंट असेल, मॅक्सिमम पनिशमेंट असेल तरच ह्या गोष्टींना, मग सेक्शुअल व्हायलन्स असेल, सेक्शुअल हॅरेसमेंट असेल, रेप केसेस असतील, ह्या गोष्टींना आळा पडेल किंवा आळा बसेल. आणि आपण जर ॲक्च्युली हार्ड डेटा आणि लिटरेचर जर बघितलं तर ते वास्तव्य नाही आहे. इट इज क्वाईट दी ऑपोजिट. सो 2013मध्ये क्रिमिनल अमेंडमेंट लॉ आला होता, ॲक्ट आला होता. वर्मा कमिटी रिपोर्ट बसली होती निर्भयाच्या प्रकरणानंतर. फार परत फेमिनिस्ट व्हॉइसेसची ही डिमांड होती की लॉ स्ट्रिक्ट झाला पाहिजे, रेप लॉ स्ट्रिक्ट झाला पाहिजे ह्या देशातला, कारण अशा पद्धतीच्या अट्रॉसिटीज महिलांवर होत आहेत. आणि मग तो जो क्रिमिनल अमेंडमेंट जी आली क्रिमिनल लॉमध्ये 2013मध्ये वर्मा कमिटीच्या रेकमेंडेशन्सच्या बेसिसवर, त्याच्यात आपण असं बघतो की सेक्शुअल व्हायलन्सच्या ऑफेन्सेसमध्ये स्ट्रिक्टेस्ट पनिशमेंट, हायेस्ट पनिशमेंट, वाढवून पनिशमेंट्स करण्यात आल्या त्या अमेंडमेंट थ्रू. आणि मग एक अभ्यास एका फार महत्त्वाचे स्कॉलरने, त्याचं नाव आहे प्रीती दास, ह्यांनी केला. आणि त्यांनी प्री क्रिमिनल लॉ अमेंडमेंट रेप केसेस आणि रेप केसेसची ट्रायल्स बघितल्या आणि पोस्ट क्रिमिनल लॉ अमेंडमेंट केसेसच्या ट्रायल्स बघितल्या. आणि त्यांनी साधारण 700 ते 800 केसेसचा अभ्यास केला. आणि त्यांचं ऑब्झर्वेशन हे होतं किंवा त्यांचं फाइंडिंग हे होतं की प्री क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ज्या रेप केसेसमध्ये कन्व्हिक्शनचा रेट होता तो 17% होता. आणि अमेंडमेंट ज्यांनी स्ट्रिक्ट पनिशमेंट्स केल्या, अजून स्ट्रिक्ट पनिशमेंट्स केल्या रेप लॉमध्ये, त्या अमेंडमेंटनंतर तो लॉ अप्लाय करून ज्या रेप ट्रायल्स झाल्या आणि त्याच्यामध्ये जर आपण कन्व्हिक्शन बघितलं तर ते खूप कमी, म्हणजे 5 ते 6% इतकंच कन्व्हिक्शन होतं. सो जस्ट बिकॉज अ लॉ और especially criminal law has been made more stringent, more forceful, doesn't mean that it will give you justice. सो हे जे आपलं लॉजिक आहे, कुठेतरी एक कॉमन सेन्सिकल लॉजिक ज्याला आपण म्हणतो की हायर पनिशमेंट आणि मोर फोर्स ऑफ क्रिमिनल लॉ मीन्स जस्टिस और मीन्स दॅट वी विल गेट बेटर कन्व्हिक्शन्स, हे कम्प्लिटली फ्लॉड आहे. आणि आपण हे बघू की अशा पद्धतीचं जे फ्लॉड लॉजिक आहे किंवा हा जो गॅप आहे कुठेतरी अंडरस्टँडिंगमध्ये की क्रिमिनल जस्टिस सिस्टम खरंच कसं वर्क होतं, ते नंबर्समध्ये समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे. की खरंच ह्या पद्धतीच्या डिमांड्स किंवा ह्या पद्धतीचा डिस्कोर्स हा आपल्याला खरंच जस्टिस देणारा आहे का आपण कुठेतरी आपल्यालाच प्रॉब्लेम करणारे काही डिस्कोर्स आपण मांडतोय. सो व्हॉट इज अ फेमिनिस्ट पर्स्पेक्टिव्ह अँड स्पेशली अ बहुजन फेमिनिस्ट पर्स्पेक्टिव्ह ऑन द क्रिमिनल जस्टिस सिस्टम? मी असं म्हणेल की बहुजन फेमिनिस्ट्स अंडरस्टँड that their issues are not just women's issues. They are issues that are interlinked with caste, class, and a lot of material realities that Bahujan identity or Bahujan lived realities are experiencing. आणि त्यात जेव्हा आपण क्रिमिनल जस्टिस सिस्टीममधली मटेरियल रियालिटी जेव्हा आपण बघतो तर बहुजनांची ही मटेरियल रियालिटी आहे. आणि मग अशा पद्धतीच्या डिमांड करणं हे मला असं वाटतं कुठेतरी चुकीचं आहे. आपण दुसरं महत्त्वाचं एक्झाम्पल अजून एक घेऊ शकतो, ते पॉक्सोच्या केसेसमध्ये आहे. पॉक्सोच्या केसेस ज्याच्यात खूप म्हणजे फार महत्त्वाचा लॉ आहे ऑफकोर्स इंडियामध्ये, की ज्याच्यात अल्पवयीन मुलांवर, मुलींवर सेक्शुअल अब्यूज त्यांचं होतं. आणि मग त्याच्यासाठी हा फार स्ट्रिंजंट असा लॉ आहे, फार स्ट्रिक्ट असा लॉ आहे. त्याच्यात मॅन्डेटरी पनिशमेंट्स आहेत, त्यात बेल मिळणं फार अवघड आहे. पण आपण जर 18 जे वय आपण म्हणतो की 18 वय आहे टू डिटर्मिन की इफ पर्सन इज ॲन अडल्ट ऑर अ चाइल्ड इन केसेस ऑफ पॉक्सो, तर आपल्याला दिसतं की त्या 18 वयोगटाचं फार वेगळ्या पद्धतीने, फार कास्टिस्ट
वेजमध्ये सुद्धा त्याचं पॉक्सो ॲक्टचं एक टूल म्हणून वापर केला गेलेला आहे. NLSची नॅशनल लॉ स्कूलची रिसेंटली एक रिपोर्ट आहे जी पॉक्सोचे केसेस आणि पॉक्सोचे ट्रायल्सचा अभ्यास करते आणि ती रिपोर्ट असं सांगते की मॅक्सिमम रोमिओ जुलियट केसेस ज्याला आपण म्हणतो किंवा अफेअर्सच्या केसेस किंवा रिलेशनशिप्सच्या ज्या केसेस ज्या कमी एज डिफरन्समध्ये होतात, म्हणजे बिटवीन से मुलगी 17 वर्षाची आहे, मुलगा 19 वर्षाचा आहे, तर आपल्याला असं दिसतं की पॉक्सो लावल्या गेलेल्या मॅक्सिमम ह्या ज्या केसेस आहेत ह्या वेअर द एज डिफरन्स इज लेस, ह्या इंटरकास्ट केसेस आहेत किंवा इंटर रिलिजन केसेस आहेत, राईट. म्हणजे मुलगी हिंदू आहे, ती 17 वर्षाची आहे, मुलगा मुसलमान आहे, तो 19 वर्षाचा आहे आणि आईवडिलांना, मुलीच्या आईवडिलांना ते नको आहे ते रिलेशनशिप, आणि मग त्याच्यावर क्रॅकडाऊन कसं करायचं, त्याच्यावर आळा कसा घालायचा, तर मग पॉक्सोच्या केसेस आणि FIRs फाईल केल्या जातात अशा केसेसमध्ये. परत जर मुलगी लोअर कास्ट असेल किंवा मुलगी अपर कास्ट असेल आणि मुलगा लोअर कास्ट असेल, मुलगा दलित असेल, तर मग मुलावर पॉक्सोच्या केसेस अशा पद्धतीच्या रिलेशनशिप्स ज्या इंटरकास्ट रिलेशनशिप्स आहेत त्याच्यात आपल्याला दिसतं की त्याचा वापर केला जातो. सो मला असं वाटतं की कुठेतरी क्रिमिनल जस्टिस सिस्टम इट सेल्फ इज बीइंग रिप्रोड्यूस्ड बाय द स्टेट, बाय द ब्रॅह्मनिकल स्टेट ॲज अ टूल, आणि ते अंडरस्टँडिंग असणं फार महत्त्वाचं आहे. मला अजून थोडा वेळ मिळाला असता तर मी सोल्युशन्सकडे पण गेले असते, पण दॅट आय थिंक इट सेल्फ इज टॉपिक दॅट वी कॅन डिस्कस मे बी लेटर इन अनदर सच इंटरव्ह्यू. पण फॉर नाव आय थिंक ह्या दृष्टिकोनातून आपल्याला थोडंसं ह्या क्रिमिनल जस्टिस सिस्टमला बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो शिफ्ट केला पाहिजे किंवा तो ॲटलिस्ट त्याला क्वेश्चन केलं पाहिजे असं मला वाटतं. थँक्यू, मला ही ऑपॉर्च्युनिटी तुम्ही दिली आणि मला हे माझे व्ह्यूज एक्सप्रेस करता आले, आणि सगळ्यांना माझा जय भीम, जय सावित्री. थँक्यू.